किंवा भविष्यामध्ये काय घडणार आहे ती मिस्ट्री असते, आपल्याला माहिती नसतं, अनप्रेडिक्टेबल. पण सध्या प्रेझेंट तुमच्या हातामध्ये मुलांना, आणि प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ घडवण्यासाठी, या पृथ्वीवरती मानव प्राणी जिवंत राहण्यासाठी, आपल्या अनेक पिढ्या या पृथ्वीवरती समाधानानं नांदण्यासाठी आपला रोल काय, आपली जबाबदारी काय, हे आत्ताच निश्चित करणं गरजेचं आहे. आणि असे कार्यक्रम अगदी सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि वन विभाग असेल किंवा फॉरेस्ट विभाग असेल आणि शिक्षण व्यवस्था असेल, यांनी गो हँड इन हँड, हातात हात घालून जर काम केलं तर आपल्याला सेव्ह अर्थ, सेव्ह वॉटर, सेव्ह एअर, सेव्ह गर्ल्स, सेव्ह अर्थ, हे सगळं जे आपण कोटेशन म्हणतो, कार्यक्रम घेतो, ते म्हणायची वेळ येणार नाही. वाचवा. वसुंधरा बचाव आपण कार्यक्रम साजरे करतो, हरित सेनेची स्थापना आपण विद्यालयामध्ये करतो, इको क्लबची स्थापना करतो. याचे हेतू काय, नियोजन काय? तर असलेली ही पंचमहाभूत, त्याचा ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता व्यक्त करून त्याच्याबरोबर सहजीवनानं चांगलं जीवन जगणं, आरोग्यदायी जीवन जगणं, हा हेतू आहे. पहिला जो विषय आहे तो म्हणजे ओला कचरा, सुका कचरा यांचं वर्गीकरण. तुम्ही घरामध्ये राहिलेल्या भाजीपाल्याची देठं असतील किंवा साली असतील फळांच्या, वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये टाकता का, हा प्रश्न विचारा स्वतःला. घंटागाडी तुमच्या गावामध्ये येते का बघा. घंटागाडीचा विषय निघाला म्हणून सांगतो, मी रूट लेवलला मुलींसाठी, महिलांसाठी चांगलं काम केलं म्हणून मला गाववाल्यांनी विलेज प्रेसिडेंट म्हणजे सरपंच म्हणून सुद्धा निवडून दिलेलं आहे. मला रूट लेवलला काम करायला खूप आवडतं. मगाशीच पुजारी सर म्हटले की मॅडमचं एवढं हायर क्वालिफिकेशन असताना मॅडम ह्या क्षेत्राकडे कसं काय वळल्या. तर माझे आयडॉल होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम, आणि आजही ते आहेत. त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही जर राष्ट्रपती झाला नसता तर तुम्हाला काय व्हायला आवडलं असतं. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी दिलेलं उत्तर होतं शिक्षक. काय व्हायला आवडलं असतं, शिक्षक. शिक्षक ज्या वेळेला आपण ज्ञानदानाचं काम करतो, तुमच्यासारख्या मुलांच्यावरती संस्काराचं काम करतो, पिढी घडवण्याचं काम करतो, म्हणून सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात, द डेस्टिनी ऑफ इंडिया गेट रिफॉर्म्ड इन टू द क्लासरूम्स ऑफ द स्कूल. विद्यालयाच्या वर्गावर्गामध्ये देशाचं भवितव्य घडत आहे, आणि ते भवितव्य घडवण्यामध्ये तुमचा, आमचा, आपल्या सर्वांचा खारीचा वाटा जो मोलाचा आहे तो आपण देऊया, आणि ज्ञानदान म्हणून सर्वश्रेष्ठ आहे.